समोरचा श्रोता वर्ग हा कॉलेजचा विद्यार्थी आहे, महाविद्यालयीन विद्यार्थी आहे आणि त्यामुळे त्यांना रोजचे पचे अशा अंगाने मी कविता लिहितो. कवितेचं नाव आहे कॉलेज चॅट. कॉलेज म्हणजे आयुष्यातलं बाग आहे आणि त्याच्यामध्येच खरं जीवन फुलतं आणि आयुष्याला एक वेगळे वळण देतं. म्हणून आयुष्याच्या याच बागेत जीवन फुलले खरे, आयुष्याच्या याच बागेत जीवन फुलले खरे, कॉलेजचे ते दिवस तुला आठवतात का सारे, कॉलेजचे ते दिवस तुला आठवतात का सारे, उंच भरारी घेण्याचेही, उंच भरारी घेण्याचेही पळ पंखात येते, कॉलेजचे हे अंगण तुलाही हळूच कवेत घेते, कॉलेजचे हे अंगण तुलाही हळूच कवेत घेते, इथेच वाहतात प्रेमाचेही, इथेच वाहतात प्रेमाचेही खरे मोसमी वारे, कॉलेजचे ते दिवस तुलाही आठवतात का सारे, वेगवेगळ्या फुलांची मग बाग फुलते थे, वेगवेगळ्या फुलांची मग बाग फुलते थे, तुझ्या मधल्या कला गुणांना हळूच वाव देते, आयुष्याचे स्वप्न तुझ्याही, आयुष्याचे स्वप्न तुझ्याही मग इथेच होते खरे, कॉलेजचे ते दिवस तुलाही आठवतात का सारे, मित्र मैत्रिणी गोळा होती सारे तुझ्याच भोवती, मित्र मैत्रिणी गोळा होती सारे तुझ्याच भोवती, गुरूंचाही हात असतो तुझ्याच माथ्यावरती, गुरूंचाही हात असतो तुझ्याच माथ्यावरती, सळसळते मग रक्त तुझेही, सळसळते मग रक्त तुझेही करून दाखवू रे, कॉलेजचे ते दिवस तुलाही आठवतात का सारे, वेळ लागते फॅशनचेही, वेळ लागते फॅशनचेही दोष कुणाचा नाही, सिनेमातले दृश्य तुझ्याही हळूच मनात रे, तुझ्या भोवती दिसू लागती, तुझ्या भोवती लागती दिवसा चंद्र तारे, कॉलेजचे दिवस तुलाही आठवतात का सारे. शेवटचा ऐका, पाऊल वाकडे पडण्याआधी, पाऊल वाकडे पडण्याआधी स्वतः सावध व्हावे, डोळे मिटून एका क्षणाला माय बाप आठवावे, कॉलेजच्या या ज्ञान मंदिरा, कॉलेजच्या या ज्ञान मंदिरा हृदय साठवूया रे, कॉलेजचे ते दिवस तुलाही आठवतात का सारे, आठवतात का सारे. धन्यवाद.